बी ॲक्वाटिकमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे पॉट इन पॉट कसं करायचं, म्हणजे वॉटर लिली पॉटमध्ये कशी लावायची. ही पण पॉट इन पॉटच केलेली आहे. ते बरेचसे जे आहेत ते वॉटर लिली पॉट इन पॉटच केलेले आहेत. पॉट इन पॉट करण्यासाठी मी इथे हे गांडूळ खत घेतलेलं आहे. तुम्ही गांडूळ खत ऐवजी शेणखत वापरू शकता किंवा वर्मी कंपोस्ट पण वापरू शकता. या 2 प्रकारच्या माती घेतलेली आहे. ही मी कुंडी घेतलेली आहे. ही पहिल्यांदा पाण्यामध्येच होती, याच्यामध्ये पॉट इन पॉटच केलं होतं, पण ह्याच्यातली वॉटर लिली मी काढून मोठ्या टबमध्ये लावली. तर ही कुंडी आता खाली झालेली आहे. तर आपण ह्याच्यामध्ये आता माती भरून घ्यायची आहे. तर माती कशी भरायची ते मी तुम्हाला दाखवतो. कुंडीला मी 2 होल केलेले आहेत. तर याच्यामध्ये आता पहिल्यांदा आपण गांडूळ खत घालून घेणार. गांडूळ खत नसेल तर तुम्ही सुकं शेण पण वापरू शकता, पण त्याचं पावडर करून घेणं गरजेचं आहे. इथे मी 2 प्रकारची माती घेतलेली आहे. एक काळी माती आहे, एक पांढरी माती. पांढरी माती आहे ते रेतीसारखा प्रकार आहे. तर तुमच्याकडे लाल माती किंवा काळी माती असेल आणि ती घट्ट दगडासारखी होत असेल पाण्यामध्ये, तरी त्याचा उपयोग होत नाही, म्हणून त्याच्यामध्ये रेती टाकणं गरजेचं आहे. त्यामुळे माती मऊ राहते आणि भुसभुशीत राहते, त्यामुळे वॉटर लिली वाढण्यास मदत होते. दोन्ही प्रकारची माती चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेली आहे. आता मी ती ओली करून घेणार, जेणेकरून आपल्याला ती चांगल्या प्रकारे भरता येईल पॉटमध्ये. मातीमध्ये आता पाणी घालून घेऊन मी ओली केलेली आहे थोडीफार. व्यवस्थित अशी माती मी आता करून घेतलेली आहे. तर हे आपण याच्यामध्ये भरणार आहोत. कुंडी आहे त्याच्यामध्ये. आता मी व्यवस्थित कुंडी भरून घेतलेली आहे मातीने. आता ही कुंडी जी आहे, ही कुंडी मी पाण्यामध्ये ठेवणार आहे, कारण याच्यामध्ये जे आपण गांडूळ खत घातलेलं आहे ते गांडूळ खत गरम असतं. गांडूळ खत गरम असल्यामुळे ह्याच्यामध्ये जी गरमी असते ती बाहेर जाणं खूप गरजेचं आहे, कारण गांडूळ खत गरम असल्यामुळे आपल्या वॉटर लिलीचे जे रूट्स आहेत ते खराब होऊ शकतात किंवा सडू शकतात त्या गरमीने. त्यामुळे ह्याला 24 तास आपण पॉन्डमध्ये सोडून देणार आहोत. तुम्ही टबमध्ये पण ठेवू शकता, पण टबची साईज मोठी असली पाहिजे. याचा दुसरा फायदा असा आहे की टबमध्ये पॉट इन पॉट केल्यावरती जी पाण्याची घाण अवस्था होते ती आपल्याला साफ करण्यासाठी चांगला फायदा होतो. तसेच पाण्यामध्ये शेवाळ होणं, बेडूक किंवा बाकी मॉस वगैरे जे किडे आहेत जे वॉटर लिलीसाठी घातक आहेत किंवा शंख आहेत, ते साफ करणं खूप सोपं जातं. म्हणून पॉट इन पॉट करणं हे खूप चांगलं आहे वॉटर लिलीसाठी. तर मी आता हे 24 तासासाठी पाण्यात सोडणार आहे. ही कुंडी वॉटर लिली घेतलेली आहे. हे माझ्याकडचं सिल्डिंग आहे, जे बियांपासून बनलेलं आहे आपोआपच, जे नैसर्गिकरित्या परागीकरण झालं होतं, तर त्यापासून हे बनलेलं रोग आहे. तर ह्याचं अजून पण एक पण फुल फुललेलं नाही आहे. ह्याचा कलर बघितला तर पिंक कलर आहे. ही पिंक कलरची जी वॉटर लिली आहे ती आता आपण या कुंडीमध्ये लावणार आहे. तर ह्याच्यासाठी मधोमध खड्डा करून घ्यायचा आहे आणि ह्याचे जे करून घ्यायचं आहे, जे रूट्स पूर्णपणे खाली घालायचे आहेत, व्यवस्थित माती भरून घ्यायची आहे. चारी बाजूने माती व्यवस्थित खोचून घ्यायची आहे, जेणेकरून आपली वॉटर लिली पाण्याच्या वर येणार नाही मातीतून. कारण पाण्यामध्ये कुंडी ठेवल्यानंतर माती एकदम चिखलासारखी होते, त्यामुळे वॉटर लिली पाण्याच्या बाहेर येण्याची शक्यता असते. व्यवस्थित लावून देणं गरजेचं आहे. मला दाखवतो त्याच्यामध्ये जे ह्याला बर्ड्स आहेत, सगळे बर्ड्स वरती आहे.
याची मुळं आहे तीच फक्त मातीमध्ये मी कोचून घेतलेली आहेत. बाकीचा भाग जो आहे तो वरच ठेवलेला आहे. तर आता याला मी पाण्यामध्ये सोडणार आहे ही कुंडी, जे आपले पॉन्ड आहे त्या पॉन्डमध्ये. तर मी आता ही कुंडी पाण्यामध्ये ठेवत आहे. पाण्यामध्ये ठेवली आहे. त्याची पानं मात्र व्यवस्थित करून घेणं गरजेचं आहे. पानं व्यवस्थित सरळ करणं गरजेचं आहे, कारण ती पानं सडू नयेत किंवा खराब होऊ नये म्हणून पानं सरळ करणं गरजेचं आहे. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही वॉटर लिली पोटीन पॉट करू शकता. मी पॉन्डमध्ये सोडलं, तुम्ही टबमध्ये ठेवू शकता. ही पण मी तुम्हाला व्हिडिओ जेव्हा सुरू केला होता तेव्हा दाखवली होती. ही पण पोटीन पॉटच आहे. याला बघू शकता तुम्ही, हे सगळे कळे याचे फुलून गेलेले आहेत. त्याला पाण्याच्या आतमध्ये पण एक कळी दिसते आहे. ते लावून मला कमसे कम 2 महिने होऊन गेले आहेत. तर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्या मित्रमैत्रिणींना याचा चांगला उपयोग होईल. आज तुम्हाला मी दाखवलेलं आहे की वॉटर लिली पोटीन पॉट कसं करायचं. तर आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.